म्हसवड पोलिसांनी एक अतुलनीय कामगिरी केली, कारण कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाची ओळख पटवणं एवढं सोपं काम नव्हतं. मात्र म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी आपल्या स्टाफसह अवघ्या 4.5 तासाच्या कालावधीत ही ओळख पटवली आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण सकाळी एक बातमी केली होती. मान तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेलं भोजलिंग या देवस्थानच्या ठिकाणी असलेल्या नंदीचा नावा या ठिकाणी वनीकरणाच्या पलीकडे साईडला एक कुजलेल्या अवस्थेत सुमारे 30 ते 35 वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाला आळ्या झाल्या होत्या, मुंग्या लागल्या होत्या आणि चेहरा विद्रूप झाला होता, सडून गेला होता. आणि ही गोष्ट 9 ऑगस्ट म्हणजे काल रविवारी निदर्शनास आली आणि त्या गावचे जांभुळणी गावचे पोलीस पाटील यांनी ही गोष्ट पोलिसांना सांगितली. तेव्हापासून पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या घटनास्थळी भेट दिल्यानंतर परिसराची पाहणी केली. आणि या पाहणीत खरं तर जो मृतदेह आढळून आला ते खरं तर आव्हान होतं. मात्र पोलिसांनी त्या क्षणाला तिथूनच तपासाची सूत्र हलवण्यास सुरुवात केली आणि पोलिसांचा तपास काळचवंडीपर्यंत गेला. या काळचवंडीमध्ये राहत असलेल्या कमल शामराव जाधव वय 55, राहणार गारवड, चांदापुरी, जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस या ठिकाणची ही महिला आपल्या बहिणीच्या घरी राहत होती. 1 ऑगस्ट 2026 रोजी त्या काळचवंडी गावातून बेपत्ता झाल्या होत्या. आपल्या बहिणीला न सांगता त्या निघून गेल्या होत्या, कारण त्या असताना साध्या भोळ्या आणि भोळसर स्वभावाच्या होत्या. 1 तारखेला निघून गेल्यानंतर या नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कुठेही आढळून येत नव्हत्या. आणि 9 ऑगस्टला एक बेवारस मृतदेह सापडल्याची कुणकुण त्यांना लागली, मात्र कुठलीही ओळख नव्हती. म्हसवड पोलिसांच्या पुढं फार मोठं आव्हान होतं. मात्र या आव्हानाला खरं तर पेलवत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आणि कोणत्याही ओळखीशिवाय या महिलेचा शोध काढला. खरं तर त्यांचा अनुभव म्हणावा लागेल, कारण त्यांनी आतापर्यंत अशा पद्धतीचे अनेक तपास केलेले आहेत. कारण ज्यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी त्यांना जे काही आढळून आलं त्यानुसार एक पिशवी होती प्लास्टिकची, एक बाजार करण्यासारखी पिशवी होती आणि त्यामध्ये 2 साड्या, काही वापरायचे कपडे, एवढंच साहित्य होतं. याच्याशिवाय साहित्य नव्हतं. मात्र सुतावरून स्वर्ग गाठतात असं म्हटलं जातं. अशाच पद्धतीनं म्हसवड पोलिसांनी या सगळ्या साहित्यावरून खरं तर त्यांची ओळख निर्माण केली आणि हा तपास काळचवंडीपर्यंत गेला. त्यांच्या नातेवाईकांना भेट घेतली. नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर हे सगळं प्रूफ त्यांना दाखवलं आणि नातेवाईकांनी या सगळ्या गोष्टी ओळखल्या आणि त्यानंतर हा मृतदेह कमल शामराव जाधव यांचा असल्याचं निष्पन्न झालं. अवघ्या 4.5 तासात हा तपास लावलेला आहे. त्यामुळं म्हसवड पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केल्याचा हा एक आपल्याला उदाहरण देता येईल. म्हणून आतापर्यंत ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनेत म्हसवड पोलिस अग्रेसर असतातच, पण कोणतीही ओळख नसताना ओळख पटवणं हे खरं तर पोलिसांच्या पुढं आव्हान असतं. मात्र तेच आव्हान आज म्हसवड पोलिसांनी पेलल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. त्यामुळं भोजलिंग परिसरामध्ये जी अज्ञात महिला मृतावस्थेत सापडली होती तिची ओळख पटली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, म्हसवड. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.